वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। हॅलो, हाय, नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अंडा करी। आणि आज ही अंडा करीला जे मी वाटण घेतले हे सगळं कच्चंच वाटण घेतलेलं आहे। हे आलं आहे एक 6, कारण की या पाकळ्या खूप मोठ्या लसणाच्या असल्यामुळे या 5च घेतल्यात। एक टोमॅटो, एक मोठा कांदा, खोबरं आणि कोथिंबीर आणि हे 6 अंडी जी मी उकळून घेतलेली आहेत। आता ह्याचं आपण वाटण तयार करूया। याला भाजून काही घ्यायचं नाही, हीच तर मजा या अंडा करीची आणि इतकी टेस्टी लागते। तुम्ही करून बघा। हे त्याचं वाटण आहे। मी आता हे वाटून घेते, नंतर पुढचं जे काही मी करणार आहे वाटून झाल्यावर ते मी तुम्हाला दाखवते। तर आपलं हे आता वाटून झालेलं आहे, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं ते। आता आपण या अंड्यांना उभ्या चिरा देऊया। हे मी बिलकुल भाजून घेतलेलं नाहीये, मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं कच्चा कांदा, कच्चं खोबरं आणि टोमॅटो याच्यासाठी की तो नंतर जो कलर येतो ना तो खूप सुंदर येतो। आता आपण याला या अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत। आता आपण तेल टाकूया। हे मी अंदाजे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। हा कांदा लसूण मसाला आहे अंबारीचा। हे मी 2.5 चमचे, कारण की मटण, मच्छी, अंडी यांना थोडा तिखटपणा असेल तर ते चांगलं लागतं। आणि पहिल्यांदा हा कांदा लसूणचा मसाला अंबारीचा आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि हे वाटण सगळं। थोड़ा गैस बारीक करो। तुमच्या स्वादानुसार मीठ मी अंदाजे 1 चमचा टाकलेला आहे मोठा। आणि हे वाटण थोडं तेल सुटेस तर आपल्याला परतून घ्यायचंय, कारण की आपण सगळं कच्चंच सामान घेतलेलं आहे। आणि आता ह्या वेळेला थोडासा धना पावडर, एक अर्धा चमचा धन्याची पावडर, बस एवढंच टाकायचंय। आणि एक सिक्रेट जे आपलं आहे एव्हरेस्ट मटन मसाला, तो आपण टाकणार आहे त्याच्यात थोडा। तुम्ही पण टाकून बघा, खूप सुंदर चव येते याला। हा मी एवढा 1 चमचा घेतलेला आहे, बस। हे टाकल्यावर एकदम मस्त सुवास पण येतो आणि चवीला तर खूपच सुंदर लागते ही अंडा करी। आता मी हे थपथपीत बनवते, पण तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता। आता तेल सुटायला लागले, त्यावेळेस आपण हे अंडे टाकूया याच्यात। आणि मी फक्त जेवढं वाटणाचं पाणी होतं तेवढंच, कारण की मला जास्त पातळ नाही, म्हणजे 1 वाटीच्या पण कमी पाणी आपण टाकलेलं आहे। आणि आता गॅस थोडा मोठा करतेय। आणि आपण चिरा दिल्यामुळे त्यात तो मसाला आतपर्यंत मुरतो। आता थोडा बारीक गॅस करून याच्यावर झाकण ठेवायचं 1-2-3 मिनिटं आणि मग तुमची ही अंडा करी खायला तयार। कशी वाटली ही झटपट अंडा करी हे तुम्ही लवकर मला कमेंट करून सांगा।
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. आणि अजून पुढे तुम्हाला काय काय आवडेल बघायला नॉनव्हेजमध्ये ते पण सांगा.